नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः. नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः. भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान श्री विठ्ठल रुक्मिणी भगवंतांच्या चरणी साष्टांग दंडवत असो. आज चिंतनासाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा वारकरी संप्रदायामध्ये आणि आध्यात्मिक वैष्णव संप्रदाय जे कीर्तन प्रवचन करतात त्यांच्यामध्ये अत्यंत प्रसिद्ध असा असलेला अभंग आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय महाराज शब्दबद्ध करणे शब्द सांगतात, अभंग सांगतात की अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक तरी का हे पाक घरोघरी. अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक तरी का हे पाक घरोघरी. आपुलाले तुम्ही करारे स्वहित वाचे स्मरा नित्य राम राम. आपुलाले तुम्ही करारे स्वहित वाचे स्मरा नित्य राम राम. देखोनी जीवन जरी जाय तहान. देखोनी जीवन जरी जाय तहान तरी का साठवण घरोघरी. आपुलाले तुम्ही करारे स्वहित वाचे स्मरा नित्य राम राम. देखोनिया छाया सुख न पाविजे. देखोनिया छाया सुख न पाविजे. जव न बैसिजे तयातळी. जव न बैसिजे तयातळी. आपुलाले तुम्ही करारे स्वहित वाचे स्मरा नित्य राम राम. हित तरी होय गाता ऐकता. हित तरी होय गाता ऐकता. जरी राहे चित्ता दृढभाव. आपुलाले तुम्ही करारे स्वहित वाचे स्मरा नित्य राम राम. वाचे स्मरा नित्य राम राम. तुका म्हणे होसी भावेची तू मुक्त. तुका म्हणे होसी भावेची तू मुक्त. काय करसी युक्त जाणीवेची. काय करसी युक्त जाणीवेची. आपुलाले तुम्ही करारे स्वहित वाचे स्मरा नित्य राम राम. वाचे स्मरा नित्य राम राम. जगद्गुरु तुकोबाराय महाराजांनी साधकांना आम्हा सर्वांना केलेला एक फार मोठा सुंदर उपदेश आहे की ज्याच्यामध्ये भगवत प्राप्ती म्हणजे केवळ कल्पना नाही. पुष्कळदा असं होतं की आपल्याला मानसपूजेचं बद्दल सांगितलं जातं की मानसपूजा करा म्हणजे ती सगळ्यात श्रेष्ठ पूजा आहे. त्यावेळेला मग आपण डोळे मिटून बसतो आणि मनाने कल्पना करतो की त्या मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत, समोर देव आहे आणि त्या देवाला आपण वेगवेगळे उपचार करतोय, तुळशीपत्र वगैरे वाहतोय. आणि त्याला पुष्कळदा असं होतं की घाई असते, कामाची गडबड असते. त्यावेळेला फक्त आपण मनाने मंदिरामध्ये पोचतो, तो देव दिसतोच असं नाही, परंतु सगळे उपचार बाकी सांगितलेले करून मोकळे होतो, बाहेर येतो आणि आज आमची मानसपूजा झाली असं म्हणतो. हा आनंद घेतो. हा खरंच आनंद आहे का? आनंदाची सुरुवात झाली आणि तू मागं फिरला म्हणजे गंगेपर्यंत पोहोचलास आणि गंगेचं पाणी न पिताच गंगा वावा किती छान गंगा आहे असं म्हणून परत आलास. तुकोबाराय महाराज म्हणतात अध्यात्म हे असं नाही. अध्यात्म म्हणजे कसं आहे की ज्या ठिकाणी आकंठ बुडावं लागतं. आकंठ बुडावं लागतं. आकंठ बुडणे म्हणजे गुदमरून जाण्यासारखं नाही. तुम्ही त्याच्यामध्ये पूर्णपणे डोक्यावरून पाणी वाहायलं पाहिजे, ते अध्यात्म होतं. मग त्याच्यामध्ये तुम्ही बुडणार नाही, तुम्ही मरणार नाही निश्चित असतं. अध्यात्मामध्ये असं कधी होत नाही. मृत्यू कधी येणार नाही. तुम्ही तरुणच जाणार आहात. पण तुम्ही अखंड रसपान करा. नुसती गोडी घेऊन, थोडीशी चव चाखून, थोडंसं स्पर्शास्पर्श करून, थोडासा काहीतरी अनुभव घेऊन, थोडासा जप करून किंवा ठरलेले उपचार जे आहेत तेवढे ठरलेले उपचार करून आपला आजचा परमार्थ परिपूर्ण झाला असं मानणं म्हणजे आपण पूर्वी अभंगात चिंतन केल्याप्रमाणे मोल देऊन सामान व्हायला लावलेल्या त्या वाहकासारखं किंवा त्या मजुरासारखं आहे. तो मागे वळून पण पाहत नाही. पैसे मिळाले की पुढचं पाऊल टाकत निघून जातो. अध्यात्म असं आहे का? अध्यात्म कसं आहे का? ह्याचा विचार शांतपणे प्रत्येकाने करावा. या अध्यात्मामध्ये त्या प्रत्येक परमतत्वाशी आपलं समरस व्हावं लागतं, एकरूप व्हावं लागतं, संपूर्ण त्याच्यामध्ये उतरावं लागतं. एखादा विषय माणसाला कळतो कधी की ज्या वेळेला त्या विषयाचं संपूर्ण बाह्यातकारी ज्ञान तो अनुभवेल. एखाद्या विषयातलं सखोल ज्ञान त्याला कधी होतं की ज्या वेळेला त्या विषयातला परिपूर्ण आशय त्याच्या लक्षात येईल. बारकेसारखे तपशील लक्षात येतील. मग तो विषय त्याला कळाला.
लहान म्हणजे शाळेमध्ये मुलं अभ्यास करतात तेव्हा ते धडे छोटे छोटे असतात आणि छोटे छोटे धड्यांचं पुस्तक असतं आणि ते छोटे छोटे धड्यांच्या पुस्तकामधून ठराविक 4 प्रश्न असतात, तेवढे ते अभ्यास करत असतात. पण ते लहान मुलांचा अभ्यास ज्युनियर कॉलेजला तसंच असेल का, सिनियर कॉलेजला तसंच असेल का, प्रॅक्टिकली जे काही कोर्सेस केले जातात त्याला तसं असेल का, वैद्यकशास्त्रात किंवा कोणत्याही एखाद्या सखोल ज्ञानाच्या ह्याच्यात तो असं असेल का, तर त्याचं उत्तर तसं नसतं. त्यावेळेला ते ग्रंथ मोठे मोठे असतात आणि त्या मोठ्या मोठ्या ग्रंथांच्या मध्ये त्या साधकाला त्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला पूर्णपणे बुडावं लागतं. तरी त्या विषयाचा सांगोपांग अभ्यास करावा लागतो. मग हे पुस्तक किती पाणी आहे ते बघावं चालत नाही. पुस्तकाचे ठोकळे असतात, ते ठोकळे बघून त्याला समाधान होणार नाहीये. ते उघडून तरी प्रत्येक चॅप्टर हा वाचला पाहिजे. हा ऑप्शनला तो ऑप्शनला असं टाकता येत नाही. सगळं वाचलं पाहिजे. आणि मग एवढं लक्षात राहतं का त्याचं उत्तर असं आहे की सगळं वाचल्यानंतर मग आपल्याला कळतं की मुख्य मुद्दा कोणता आहे आणि त्याच्यात दिलेली उदाहरणं कोणती आहेत. आपोआप ती गोष्ट आपल्या लक्षात येते. मग हे तर अभ्यासाच्या बाबतीत आहे, हे व्यवहाराच्या बाबतीमध्ये आहे. एखाद्याला काम सांगितल्यानंतर त्याला ते पूर्ण काम करावं लागतं. ते काम करत असताना किती वेळ गेला ते त्याला बघून चालत नाही. आता मला समजा मुंबईहून सोनगिरला जायचं आहे, तर मी मुंबईहून सोनगिरला जायला निघालो. मी कल्पना केली, मी मॅपवरनं बघितलं की 326 किलोमीटर मुंबई ते सोनगिर अंतर आहे. मी साधारणपणे रोड लक्षात घेतला की मुंबईहून आधी ठाणे, ठाण्याहून मग पडघा, पडघ्याहून मग म्हणजे पडघा ओलांडल्यानंतर मग मला शहापूर लागेल. मग शहापूरवरनं मी पुढे गेल्यानंतर मला कसारा घाट लागेल. त्याच्यानंतर पुढे नाशिक येईल. नाशिकच्या पुढे गेल्यानंतर मला वडाळा भोई वगैरे लागेल. आणि असं करता करता मी मालेगाव म्हणजे चांदवड, मालेगाव, धुळे, सोनगीर पोहोचलो. मॅपवरती मी 2 मिनिटांमध्ये सगळं बघतो. पण ते अंतर डोळे मिटून काही 5 तासातलं अंतर 3 तासात 2 तासात कापता येत नाही. ती चाकाची गती पूर्ण फिरत 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 तेवढ्या अंतर ते चाकाला गोल गोल फिरून पुढे जावं लागतं, त्याला आपण पोचतो. अध्यात्मामधली ही गोष्ट आहे, ही प्रत्येकाने नीट श्रवण केली पाहिजे. तुम्ही विशिष्ट जप केला, विशिष्ट हे केलं तर त्यात मी लगेच माझा अध्यात्म पूर्ण होईल का, तर उत्तर कदाचित नाही असं असेल. असं का, तर त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की ते तुम्हाला कळालं पाहिजे, त्याशी तुम्ही समरस झाला पाहिजे, तुम्ही त्यात मुरला पाहिजे, तुम्ही त्याच्यामध्ये रमला पाहिजे. स्मरण झालं पाहिजे, रमलं पाहिजे, मुरलं पाहिजे, आठवण आली पाहिजे आणि त्याच्या चिंतनामध्ये आपल्याला व्याकुळता आली पाहिजे, तर ते अध्यात्म होतं. तुकोबाराय महाराजांचा अभंग ह्यासाठी कीर्तनकार प्रवचनकारांच्या किंवा गाथ्याच्या याच्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण हा मानला. कारण या अभंगामध्ये महत्त्वाचे जर 2 मुद्दे असतील तर ध्रुवपदातला 2ऱ्या चरणातला मुद्दा, आपुल आले तुम्ही करारे स्वहित, वाचे स्मरा नित्य राम नाम. तर याच्यावरती तुकोबारायाने खूप भर दिलाय. अख्ख्या अभंगाचा भर पाया कणा हा 2रं चरण आहे. आपुल आले तुम्ही करारे स्वहित. अरे तुम्ही आपलं स्वहित साधा. आणि स्वहित साधायचं असेल तर काही ठराविक जपसंख्या मोजून आणि ठराविक 108ची मनाची माळ मोजली आणि ठराविक गोष्टी केल्याने तुमचं हित होणार आहे? अहित होत नक्कीच नाही. पण तेवढं पुरेसं नाही. जर तुम्हाला डॉक्टरांनी 500 mgची गोळी दिलेली आहे तर ती 250 mgची घेऊन चालत नाही, ती 500चीच घ्यावी लागते. जर डॉक्टरने तुम्हाला 8 दिवस दवाखान्यात राहायला सांगितलं तर तुम्हाला 8 दिवस तो काय उगाच ठेवून घेत नाही पैसे बिल वाढवण्यासाठी. त्या 8 दिवसामध्ये डॉक्टर तुमच्यावरती त्या गोळ्याचा परिणाम काय काय होतोय आणि त्यातून तुम्ही काय काय शरीर आपलं प्रतिक्रिया देतंय ते डॉक्टर बघत असतात आणि पुढची योजना करत असतात. थोडा वेळ द्यावाच लागतो. मी नेहमी सांगतो की स्वतः डॉक्टरबाई जरी असली किंवा ती स्वतः कुठल्याही स्वरूपामध्ये तज्ज्ञ असली तरी तिला 9 महिने हा कालखंड काढावाच लागतो एखाद्या बालकाला जन्म देण्यासाठी. तर तसं तुम्हाला जर भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल ना तर त्याचा सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा आचारविधी आहे. आणि तो काय आहे, तर वाचे स्मरा नित्य राम राम. तुम्ही तुमच्या वाचेने नित्य त्या रामनामाला गात राहा.
तुम्ही त्या नित्य रामाचं स्मरण करा. कारण सगळ्यात सोपं अक्षर, सगळ्यात सोपं नाव देवाचं राम आहे. हाच राम अनेक रूपामध्ये आहे. कृष्ण आहे, विठ्ठल आहे, दत्तगुरू आहे, देवी आहे, देवता आहे, सगळ्या प्रकारातून तोच आहे. पण त्यांनी उद्धव सांगितलं की वाचे स्मरा. तुकोबारायांच्या ह्या शब्दामध्ये फार 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 खोल भाव आहे की वाचे आणि स्मरा असे दोन वेगवेगळे भाग नाही आहेत. वाचे आणि स्मरा हे दोन पार्ट या सांगण्याचे भाग नाहीत. तर वाचे स्मरा म्हणजे तुम्ही तोंडाने जेव्हा राम म्हणाल त्या म्हणाला वाचीन तुमचा राम उच्चारला जातो आणि त्याला जर हलगर्जीपणे डोळे बंद झाले तर तुमच्या डोळ्याच्या समोर रामरायाची मूर्ती, प्रतिमा प्रकट झाली पाहिजे. आपण म्हणतो तर ती मूर्ती, प्रतिमा डोळ्यासमोर प्रकट होती का? ती होत नसेल तर तोपर्यंत तुम्हाला तो प्रयत्न सातत्याने चालू ठेवला पाहिजे की ज्या देवाचं नाव घेतोय, जे स्मरण आपण करतोय, जर गुरुमंत्र आपण स्मरण करत असेल तर गुरूंचं स्वरूप डोळ्यापुढे आलं पाहिजे. त्या मंत्रातला भाव जागृत झाला पाहिजे. त्या त्या गोष्टी पुढे आल्या पाहिजेत. मला पुष्कळ प्रवचनामध्ये असा अनुभव येतो, त्यावेळेला मी त्यावेळेला हसतो सुद्धा, परंतु आतमधून मी स्वतः खूप धन्य होतो. काय असतं की ज्यावेळेला आपोआप जोगवा सुरू होतो किंवा एखादा ठेका चांगला येतो किंवा एखादं देवीचं गीत वगैरे असं गायलं जातं, त्याला श्रोत्यांमध्ये कोणाच्या तरी अंगात पटकन येतं. त्या अंगात त्याला खरं का खोटं येतं त्याचं त्याला माहिती आहे. परंतु कानावरती नाव पडल्यानंतर म्हणजे वाचेने उच्चार आणि स्मरण डोळ्यापुढे ती भगवती उभी राहते त्याच्या आणि त्या ते रंगून जातात. असं जर असेल तर भगवंत उभे राहतात, ते रंगून जातात. कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय म्हटल्यानंतर जर आपण कृष्णाच्या याच्यामध्ये डोलायला लागलो, चुकीचं काहीच नाहीये. पण हा अनुभव साधकाला येतो का? ह्या अनुभवासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. या अनुभवासाठी जगलं पाहिजे. या अनुभवासाठी अध्यात्म जगलंच पाहिजे की मी त्याचं स्मरण केलंय, वाचेने उच्चारलं आणि डोळ्याने मला तो दिसला पाहिजे. मला आठवतं की एकदा माझी रामकथा, भगवत कथा ज्यावेळेला होती ती कराडच्या जवळ एका गावी होती. माळरानावरती मोकळ्या जागेत ती कथा होती आणि ते सगळे गोंदवलेकर महाराजांच्या परिवारामध्ये मी गेलो होतो. आणि तिथे गेलो असताना कथा झाली, सगळे लोक समरसतेने कथा ऐकत होते आणि शेवटच्या दिवशी सगळ्यांनी इच्छा व्यक्त केली की आम्हाला नमस्कार करायचा. नमस्कार करत असताना शांत आवाजामध्ये श्रीराम जयराम जय जयराम भजन चालू होतं आणि मी त्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं की प्रत्येक वेळा श्रीराम जय जय राम, राम म्हटलं की प्रत्येक डोळ्या आपोआप बारीक बंद व्हायचे आणि परत उघडायचे. मी एखाद्या तुम्ही असं का करता? तर म्हणे आमच्याकडं हे आम्ही संकेत केला आहे की हा मंत्र म्हणून झाल्यानंतर श्रीराम जयराम जय जयराम म्हटल्यानंतर राम म्हणताना एक तर ब्रह्मचैतन्यांची समाधी दिसली पाहिजे किंवा प्रत्यक्ष रामाची मूर्ती दिसली पाहिजे. दिसते का तुम्हाला? त्यामुळे महाराज भगवंताच्या कृपेने गुरुच्या आशीर्वादाने आम्हाला दिसते. म्हटलं खरी कथा तुम्ही ऐकली, तुम्ही खरी कथा ऐकली. किती वेळा असं होतं की कथा सांगत असताना जर वक्त्याच्या कथेच्या निवेदनातून जर डोळ्यापुढे चित्र उभं राहत असेल आणि प्रत्यक्ष ते घडणाऱ्या प्रसंगामध्ये मी आहे आणि मी हा डोळ्यांनी पाहतोय असं जर भासत असेल, त्याला जाणवत असेल ना, तर त्याचं नाव आहे वाचे आणि स्मरा. म्हणजे तो वाचेने बोलतोय आणि मनाने स्मरणही करतोय. तर तुम्ही म्हणून 2 वेळा राम राम आले, कारण वाचेने राम आणि स्मरणाने राम. तर वाचे स्मरा नित्य राम राम. तुम्ही सतत हे करा. हे फार महत्त्वाचं आहे. कारण असं आहे की हे का करायला पाहिजे, असं का केलं पाहिजे, त्याचं कारण अभंगाच्या 5व्या चरणात तुकोबारायाने सांगितलं. 2ऱ्या चरणामध्ये काय केलं पाहिजे ते सांगतात आणि 5व्या चरणात त्याचं कारण सांगतात. तर त्या ते म्हणतात की हित तरी होय गाता ऐकता जरी राहे चित्ता दृढ भाव. तुमचं हित तेव्हाच होणार आहे की जेव्हा तुम्ही वाचेने देवाचं नाव राम घेता तेव्हा तुम्ही ते गाता आणि जेव्हा तुम्ही चित्तामध्ये पाहतात तेव्हा तुम्ही स्मरता, त्यावेळेला तुम्हाला दृढभाव प्राप्त होईल. तोपर्यंत हा दृढभाव होणार नाही. त्यामुळे हरीचे गुण ऐकल्यानंतर चित्तामध्ये त्याविषयी दृढभाव आणि तो दृढभाव अंतःकरणामध्ये येणे धरणे हेच खरं हित आहे. ह्यातच खरं अध्यात्म आहे. तुम्ही नुसता अध्यात्म करतो म्हटलं वाया जात नाही, पण जन्म जातो. तुमचा पाया तयार झाला, पुढच्या वेळेला पुन्हा पुढचा, त्याच्या वेळेला पुढच्या त्याच्या पुन्हा पुढचा. म्हणजे गमत साहेब माहिती का, खेडेगावामध्ये घर बांधताना काय होतं तुम्हाला मी सांगतो. तो मिस्त्री इंजिनियर येतो,
तो घराचा नकाशा काढून देतो आणि तो म्हणतो की मी आखून दिले, इथे तुम्ही खणून घ्या. तर तुम्ही पाया खणा. तुम्ही आम्हाला लोड बेरिंगचं घर बांधायचं, पण लोड बेरिंगचं बांधा. असं करा, तुम्ही 3-3 फूट खाली कडक उडून लागेपर्यंत खणून घ्या. मग खणून घ्या आणि त्याच्यानंतर तेवढा 3 फुटाचा भाग सगळा डबरीने, डबर म्हणजे दगडाचे तुकडे, त्या तुकड्याने भरायचा आहे, म्हणजे त्याचा पाया तयार होईल. बरं म्हटलं, बरं हो. किंवा मग आपण असं करूयात, तुम्ही खालीपर्यंत कड्यापर्यंत खोदून घ्या आणि त्याच्यानंतर आपण तिथं खाली बीम टाकू आणि ते बीम टाकून त्याच्यावरती तो पाया तयार होईल, त्याला आपण इमारत तुमची उडबेरची उभी करून. बरं ठीक आहे. ते सांगून जातात इंजिनियर, आखून जातात आणि नंतर सुरुवात होती पुढची गोष्टीची. खणाला माणसंच मिळत नाहीत, खणाला माणसंच मिळत नाहीत. मग त्यात 8 दिवस जातात. मग कधीतरी मिळतात, मग इकडची बाजू आली, इकडची बाजू राहिली. तेवढा इंजिनियर सांगतो की सगळं खणून तयार करा, मग तुम्हाला मी ते काम करतो. कारण काम सुरू केल्यानंतर मग थांबता येत नाही. खणून झालं तर डबर मिळत नाही. डबर मिळाली किंवा आपण लोखंडाचा RCC पाईप, RCC बीम टाकायला ठरला तर त्याला नेमकं ते RCC काम करणारी माणसं मिळत नाहीत. परत 8 दिवस जातात. ते तयार झाल्यानंतर त्यात पाणी टाकून 8 दिवस त्याला तयार करत असतं. ते पाणी टाकण्यामध्ये 8 दिवस जातात. त्याच्यानंतर मग विटकाम करायचं, ते विटा मिळत नाहीत. विटा मिळाल्या तर बांधकामाला वेळ लागतोय. गवंडी मिळत नाही, सुतार म्हणजे गवंडी वगैरे मिळत नाहीत. मग 3-3 फुटं बांधकाम करायचं. म्हणजे प्रत्येक स्टेजला 8-10 दिवस गेले. हीच गोष्ट आहे. तुम्ही आधी अध्यात्मामध्ये जेवढं सांगितलं तेवढं रामनाम घेतलं, अहो तुम्ही फक्त आखून घेतलं. मग खड्डे करताच ना अंतःकरणात तुमच्या कुठे झालं, तुम्हाला अजून देव भेटत नाही भावना आली कुठे, ते होण्यासाठी पुन्हा एकदा वाट बघितली, पुढचा जन्म घेतला. पुढच्या जन्मामध्ये पुढची वाट मिळते. त्याच्या पुढच्या जन्मामध्ये वरचं प्लेनपर्यंत बांधकाम करणारा कोणती मिळाला. त्याच्या पुढच्या जन्मामध्ये विटकाम सुरू झालं. त्याच्या पुढच्या जन्मामध्ये वरचे बीम झाले. त्याच्या पुढच्या जन्मामध्ये छत झालं. दारे खिडक्या बसवणार कधी, प्लास्टर करणार किती, म्हणजे अध्यात्मामध्ये असताना सुद्धा किती जन्म जातील. तुम्हाला माझं बोलणं आश्चर्य वाटेल, पण हीच गोष्ट भागवताच्या अध्यायांच्या मध्ये सांगितली. ज्या वेळेला सनकादिक मुनींनी भगवंतांच्या पार्श्वदांना शाप दिला की तुम्ही असुर व्हा, त्यावेळेला भगवंतांनी येऊन त्यांचं गुणगान केलं. तुम्ही ठीक आहे शाप दिला तर, परंतु काहीतरी दोष सांगा. त्या सनकादिक मुनींनी विचारायला सांगितलं की जर तुम्ही भगवंताची वैर कराल तर 3 जन्मात आणि भक्ती कराल तर 7 जन्मामध्ये मुक्त व्हाल. याचा अर्थ काय? तर भक्तीची परिपूर्ती होण्यासाठी, तेवढ्या पदाला पोहोचण्यासाठी 7-7 जन्म घ्यावे लागतात. त्यापेक्षा वैर केलं, देवाचं नावच नाही घेतलं, देवाला शिव्याच घालत बसला, सारखा स्मरण करून 3 जन्मात का होईना पण मुक्त होणार आहे. अरे व भक्त आहेस ना तू, मग तू एकच कर ना, चित्ता दृढभाव राहे, चित्ता दृढभाव हा तरी कर. म्हणजे हे जे वेगवेगळे जन्म घेण्याची जी कटकट आहे ती तरी मिटेल. मग तू एक कर की आपुलाले तुम्ही करारेस वहित, वाचे स्मरा नित्य राम राम. तुम्ही वाचेने आणि स्मरणाने नित्य राम 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 असा उच्चार करा. मी आपल्या परिवारातल्या एकाला सांगितलं होतं की तू रामनाम गाऊन घेत जा, वेगवेगळ्या आवाजामध्ये गा, वेगवेगळ्या रागदारीमध्ये गा, वेगवेगळ्या चालीमध्ये गा. आणि ते सांगत असताना एवढा आनंद झाला. आणि तो आनंद मला नाही, तो त्या शिष्याला, भक्तालाच झाला. कारण ते गात असताना त्याच्या अंतरंगामध्ये एकीकडे त्या रागाची बैठक आणि एकीकडे रामरायाची बैठक दोन्ही एका वेळेला स्थिरावली. हा जो आनंद आहे ना, हा आनंद वाचे आणि स्मरा राम राम म्हणून हित जरी होय गाता ऐकता. तुम्ही तोंडाने गा आणि भगवंताला ऐका, वाचा आणि स्मरा. म्हणजे पहिलं आहे कीर्तन श्रवण आणि दुसरं कीर्तन नवभक्तीतल्यातलं. तर तुम्ही श्रवण करा आणि स्मरण करा, तुम्ही गा आणि त्याचं चित्तामध्ये स्मरण करा. असं जर दृढभाव केला ना तर तुमचा परमार्थ या जन्मात परिपूर्ण होतो. हे पटण्यासाठी माऊली तुकोबा महाराजांनी 3 उदाहरणं सांगितली. पहिलं उदाहरण सांगितलं त्यांनी की अन्नाच्या परिमळे जरी जाये भूक, तरी का हे पाक घरोघरी. अहो देवाचं पोट नुसत्या अन्नाचा वास घेऊन भरतो हो. देवापुढे ताट ठेवतो, प्रवेतेचं पाणी फिरवतो, जेवढा वास जातो देवाला तेवढा त्याचं पोट भरतं, तृप्त होतो देव. कारण देव हा भावाचा भुकेला आहे. पण तू खरा भुकेला आहेस ना बाबा. नुसतं अन्नाची कल्पना करून आज संध्याकाळी मला वाटते की आज मेदूवडे किंवा दहीवडे खावेत.
आणि मग मी डोक्यात बसून शांत चित्ताने स्मरण केलं, मानस पूजन केलं दहीवड्याचं. हा 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 हा, काय ती डाळ भिजली छान, उडदाची डाळ काय सुंदर वाटली आहे ती. हां, अगदी छान तयार झाली. जास्त वेळ वाटायची नाही किंवा जास्त बारीक करायची नाही, बरोबर आहे. आणि खूप वेळ भिजवायची नाही बरं का डाळ. जास्त वेळ डाळ जर भिजली तर ती तेल जास्त पिते. डाळ तास, दीड तास, 2 तास भिजवली, लगेच वाटली. हां, इनो टाकायचं रे, मागच्या वेळी इनो टाकली होती, डाळ फसफसली होती. थोडंसं मीठ टाकायचं, खोबऱ्याचे तुकडे टाकायचे. हां, त्याच्यानंतर त्यात छान असे बारीक 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 आल्याचे तुकडे टाकायचे आणि 2-4 मिरच्या जास्त नाही, त्यात तुकडे तुकडे त्यात टाकायचे. सगळं एकत्र कालवायचं आणि त्याच्यानंतर मशीननी किंवा हातावरती घेऊन बरोबर असा गोळा घ्यायचा, हातावरती ठेवायचा, सगळा एक थापायचा, त्याला मध्ये भोग पाडायचं, इकडून एका बोटावरती घ्यायचा आणि तेलात सोडायचा, फटकन सोडायचं नाही, त्याच्या अंगावर तेल उडतं. मग ते तळायचा. तळताना घाई करायची नाही, गॅस मंद पाहिजे. जर मोठा गॅस ठेवला तर वरनं लाल होतं, आतून कच्चं राहतं. बारीक छान काय वास सुटलाय. हा 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 हा, आता तो वडा तयार झाला. आता वडा मस्त झाला. आता काय करायचं, मी गरम पाणी घेतलं, कोमट पाणी केलं. ते त्या कोमट पाण्यामध्ये मी आधी तो तळलेला वडा जसा टाकला, त्या पाण्यामध्ये त्या वड्यात टाकलं आणि 2 मिनटं त्या वड्याला त्या पाण्यामध्ये भिजू दिलं. त्याच्यानंतर तो वडा पाण्यातनं काढला, हाताने थोडासा दाबला, परत त्याला उघडं केलं आणि मग नंतर तो वडा मी दह्यामध्ये सोडला. पण मी दह्याचे पण 2 प्रकार केले. एक अर्ध पातळ दही आहे आणि एक घट्ट दही आहे. अर्ध पातळ दह्यामध्ये मी मिऱ्याची आणि सुंदर अशा मिठाचं वगैरे सगळ्याचं मिश्रण केलेलं आहे. त्यात तो दही वडा सोडला, छान तयार झाला आणि मग मी तो दही वडा वाढला. तर आपल्या त्या डिश पण वेगळी आहे माझ्याकडे छान. त्याच्यामध्ये ते डिशमध्ये तो दही वडे ठेवले, 1 2 3 4 वडे मी ठेवले. त्याच्यानंतर त्याच्यावरती मी चांगलं घट्ट दही घातलं. त्या घट्ट दह्यामध्ये साखर घातली बरं का मी. छान ते दही तयार केलं आणि ते दही त्याच्यावरती मी घातलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती मी वरनं छान तिखट भुरभुर 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 केलं, थोडंसं मीठ भुरभुर भुरभुर केलं, थोडंसं चाट मसाला असं भुरभुर भुरभुर केला, थोडी मिऱ्याची पावडर केली होती, भुरभुर 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 केली, थोडी जिऱ्याची पावडर अशी भुरभुर 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 केली. आणि त्याच्यानंतर आवडत नाही पण काही वेळेला मस्त वाटते, गार्निशिंग करण्यासाठी वरनं कोथिंबीरचे तुकडे टाकले, वरनं छान छान अशी कापलेली कोथिंबीर त्यावरती टाकली, छानपैकी काटा चमचा आणि साधा चमचा असं दिला. आणि ते सगळं झाल्यानंतर तो दह्याचा आणि ते दही होतं ना दुसरं, ते मी छान गार केलं होतं डीप फ्रीझरमध्ये. तो डीप फ्रीझर गार केलं, दही ओतलं आणि ते दहीला पहिला चमचा बुडवला, तुकडा तोडला, हा हा हा, आज खरी मजा आली. ऐकताना तुमच्या तोंडाला पाणी सुटलं. तुम्ही दहीवडा खाल्ल्याचं प्रतीक झालं. पण कोणीतरी घशाचे खाल्ले, जिभेला खाल्ले, पडजिभेला कळलं का तुमच्या? कारण दहीवड्याची रेसिपी ऐकून दहीवडे होत नाहीत, ते प्रत्यक्ष करावे लागतात. इथे डाळ 3 तास भिजत नाही, दिवसभर डोक्यात भिजावी लागते. ती डोक्यात दिवसभर डाळ भिजली तर संध्याकाळी दहीवडे होतात. म्हणजे अन्नाच्या परिमळामुळे जर भूक भागत असती तर मग हे पाक घरोघरी म्हणजे प्रत्यक्ष करण्याची कृती करायची गरज पडली असती का? यूट्यूबवरती पाककृतीला सगळ्यात जास्त लाईक्स मिळतात, प्रवचन कीर्तनांना नाही. कारण काय आहे की त्याचं मुख्य कारण असं आहे की हे पाककृती मन पूर्णपणे रमलेलं आहे. तुकोबारायांचं पहिलं उदाहरण आहे की हा पाक जे स्वयंपाक हा नुसत्या वासावरती होत नाही. हो, मसाले भात करायचा नुसत्या वासावर होत नाही, जिरा राईस करायचा नुसत्या वासावरती होत नाही, पुलाव करायचा नुसत्या वासावरती होत नाही, चणे भटुरे करायचे नुसत्या वासावरती होत नाही, साधी वाटी डाळ करायची नुसत्या वासावरती होत नाही, बेसनाचे लाडू करायचे नुसत्या वासावरती होत नाही, मस्तपैकी खोबरं घालून रव्याचे लाडू करायचे नुसत्या वासावरती होत नाही. त्यासाठी कृती करावी लागते. नुसतं राम मला मिळेल, ह्या जन्मामध्ये मिळेल आणि मी आता जाताना रामच माझी तिरडी उचलायला येणार आहे, 6-7 जन्म घे, त्याच्यानंतर काहीतरी लक्ष लागलं तर कदाचित रामापर्यंत पोचशील. जसं मगाशी सांगितलं की घर बांधताना प्रत्येक स्टेजवरती माणसांसाठी आणलं, तसं प्रत्येक स्टेजवरती तुझ्या कृतीसाठी आणलेलं आहे. पहिलं उदाहरण दिलं अन्नाचं, दुसरं उदाहरण त्यांनी दिलं पाण्याचं. नुसतं पाणी पिऊन तहान भागती का हो? नुसतं पाण्यातून कल्पना करून तहान भागती का हो? मला तहान लागलेली आहे, मी पाणी पिलं. एक कंजूस, अति कंजूस नवरा बायको होते. बायको त्यातल्या त्यात बरी होती पण नवरा आता अति कंजूस होता. ते हैदराबादला चालले होते.
हैदराबादला त्या स्टेशनवरती उतरले आणि भयंकर म्हणजे भयंकर गरम उकाडा होता आणि त्या बायकोला भयंकर तहान लागली. सामानाचं ओझं बोचकं ते घेऊन चालताना तिला तहानेने जी व्याकुळ झाला. तिने नवऱ्याला म्हटलं की 2 मिनटं बसायचं का? तो पण तहानलेला होता, बसूयात. बसल्यानंतर ती म्हणते तहान खूप लागली आहे, एक पाण्याची थंड पाण्याची बाटली आणता का? थंड पाण्याची बाटली होती 20 रुपयाला आणि ह्या बाबाला 20 रुपये खर्चून बाटली आणायचं जीवावर आलं. तो म्हटलं आपण एक काम करूयात, नुसतं पाणी कशाला प्यायचं. हैदराबादला काही काही गोष्टी खूप छान मिळतात म्हणून त्यांनी 5-6 नावं घेतली खाद्यपदार्थांची. ह्यातलं काय घ्यायचं तू सांग. बायको विचार करते की नवरा आपल्याला खायचं विचारतोय, इतके पैसे खर्च करतोय. तर तिने सांगितलं की हैदराबादला बिर्याणी चांगली मिळते, व्हेज बिर्याणी आपण घेऊया. हा 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 क्या बात आहे, तोंडाला पाणी सुटलं ना तुझ्या? म्हटली हो, पण ते पाणी पी आणि चल. तोंडाला पाणी सुटलंय, तेच पाणी पी आणि चल. आता कसं लगेच पाणी विकत घ्यायचं. हे दुसरं उदाहरण भारत तुकोबाराय महाराजांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं. देखोनी जीवन जरी जाय तहान, नुसतं पाणी बघून जर तहान भागत असती तरी का साठवणं घरोघरी. मग घरोघरामध्ये माठामध्ये, भांड्यामध्ये, पातेल्यामध्ये, पिंपामध्ये पाणी साठवलं असतं कोणी? आम्ही पाणी का साठवतो? का साठवतो पाणी आम्ही? तर तहान भागे म्हणून साठवतो ना. पूर्वीच्या काळी अहमदाबादला पाऊस पडायचा नाही. मी गेलो होतो त्यावेळेला बघितलं, फार थोडा पाऊस. तिथं काय करायचे तर छपरावरचं पाणी जमिनी साठवून टाक्या केल्या साठवायच्या, त्यात ते पाणी साठवायचं. का करायचं? कारण काय, तहान भागण्यासाठी म्हणून पाणीच लागतं, भूक भागण्यासाठी म्हणून भाकरीच लागते. नुसत्या कल्पनेने भूक भागत नाही, नुसत्या कल्पनेने तहान भागत नाही, नुसत्या पाण्याच्या स्मरणाने तहान भागत नाही. पाणी हे प्यावंच लागतं, म्हणूनच ते घरोघरामध्ये भरून ठेवलं जातं. हे कधी विसरता येत नाही. 3रं उदाहरण सांगितलं. ते म्हणतात की देखोनी छाया सुख न पावीजे, जवन बैसीची तया तळी. अहो भर उन्हाळा आहे, भयंकर ऊन आहे, कासावीस झालेला आहे आणि तळमळ 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 जीव करतोय. समोर छान डेरेदार झाड आहे आणि त्या झाडाची सावली पडलेली आहे आणि तिथं बसलं तर आराम वाटेल. नुसतं बघून आपल्याला आराम वाटेल का? तिथं जाऊन बसलं पाहिजे आणि बसून पण लगेच आराम, 5 मिनिटं शांत बसलं पाहिजे. मग वाऱ्याची मंद मंद झुळूक येतील आणि ती तुला गार करेल. मग तुला बरं वाटेल. वाटल्यास थोडंसं टेकून बस, वाटल्यास थोडा विश्राम अवस्थेमध्ये बस. कारण नुसतं छाया म्हणजे सावली बघून कोणाचं समाधान होत नाही. तर त्या सावलीमध्ये जाऊन बसावं लागतं. तेव्हा आपल्याला त्या सावलीचा किंवा त्या छायेचा, त्या स्वरूपाचा आनंद उन्हाळ्यामध्ये प्राप्त होतो. म्हणजे भगवंताला प्राप्त करायची इथं भूक असेल तर नुसतंच भगवंत म्हणून भूक भागत नाही. प्रत्यक्ष स्वयंपाक करावा लागतो. म्हणजे भगवंतासाठी उपासना करावी लागते. नुसतं तहान 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 म्हणून पाणी पिऊन चालत नाही. म्हणजे भगवंतासाठी हा ब्रह्मरस प्यावा लागतो आणि नुसती सावली 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 म्हणून चालत नाही. तर या भगवंताच्या नामाच्या सावलीच्या आश्रयाला जाऊन बसावं लागतं. ही 3 उदाहरणं आहेत. नुसतं राम 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 म्हणून भूक भागणार नाही, नुसतं राम 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 म्हणून ब्रह्मरस मिळणार नाही, नुसतं राम 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 म्हणून सावली मिळणार नाही. तर त्याच्यासाठी वाचे स्मरा नित्य राम राम, त्याच्यामध्ये उतरा वाचेने आणि स्मरणाने पण. असं जर तुम्ही कराल ना तर तुकाराम महाराज अभंगाच्या 5व्या चरणामध्ये सांगतात की तुका म्हणे होसी भावेची तू मुक्त. हा जर रामनामावरती जर तू प्रेमभाव धरलास, रामनामावरती हा जर सद्भाव धरशील तर या एका भावनेने तू मुक्त होशील. मग तुला वेगळं काही करावं लागणार नाही. फक्त भावबळे आकळे, फक्त भाव धर आणि ह्या रामनामावरती विश्वास ठेव आणि ह्या पद्धतीने तू रामनाम घे. म्हणजे तहान लागली, भूक लागली आणि सावली, जसं मी आता उदाहरण सांगितलं तुकोबारायांची, त्या पद्धतीने तू रामनाम घे. असं करशील तर त्यावेळेला काय करशील युक्ती जाणीवेची. हे करत असताना अडवणारी एकच गोष्ट आहे आणि ती गोष्ट म्हणजे अहंकार. मी कोणीतरी आहे, या अहंकाराला बाजूला कर आणि भाव धर. तू निश्चितपणे प्रभू रामचंद्रांना, जे भगवंताला म्हणजेच सद्गुरुरायाला म्हणजेच परिपूर्णतेला प्राप्त होशील. तोपर्यंत परिपूर्ण होणार नाही. तर तुला काय करावं लागेल तर 2 पावलं असली तर चालता येतं. त्यातलं पहिलं पाऊल जे आहे तो हा भाव आहे आणि दुसरं पाऊल जे आहे ते अहंकाराला दाबून मागं सोडायचं आहे. आपण चालताना असं चालतो की पहिलं पाऊल पुढे टाकतो आणि ते टाकलेल्या पावलाने जमिनीला रेटून मागं ढकलतो, त्या दुसरं पाऊल पुढं पडतं.
तर तसं पहिलं पाऊल अध्यात्मात टाकायचंय आणि त्या रेटायचे मागे कोणाला रेटायचं तर अहंकाराला रेटायचंय, आपल्यातल्या अहमगंडाला अहमभावाला मागं ढकलायचं. हे जर ढकललं तरच तुम्हाला तुका म्हणे होसी भावेची तू मुक्त, काय करसी युक्त जाणीवेची. युक्त जाणीव म्हणजे अहंकार. या अहंकारामुळे तुला भगवंत प्राप्त होणार नाही. तर याच्यामध्ये तेवढ्याशी समरस होताना हा अहंकार नडतो, त्याला मागं टाक आणि वाचे आणि स्मरा. वाचा आणि वाणी स्मरा करताना काय म्हणा तर वाचे स्मरा नित्य राम राम, वाचे स्मरा नित्य राम राम, वाचे स्मरा नित्य राम राम. अशी सुंदर सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करा. म्हणजे आणि अशा तऱ्हेने शिका, म्हणजे या जन्मी तुम्ही भगवंताला प्राप्त कराल. म्हणजे सुरुवात केली आणि घर बांधून झालं, 3 महिन्यात घर बांधून झालं, कसं झालं ते कळलंच नाही. तसं 3 दिवसात भगवंताला प्राप्त कराल. कसं झालं हे वाक्य कळतं. कसं कळतं तर वाचे स्मरा नित्य राम राम. तुकोबारायांच्या चरणी साष्टांग दंडवत करून या अभंगाचं पूर्णपणे जे काही स्वरूप आहे ते भगवत चरणारविंदी अर्पण करून अंतःकरणामध्ये साठवून वाणीला विश्राम देतो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली तुकाराम महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. माऊली तुकाराम महाराज की जय. सर्व संतन की जय. जय गोपाल कृष्ण भगवान की जय. माझा सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.